परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय की जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, अमक टमक, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच, पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोट मुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे. आगंतुक मूळ नेमकं कोण आहे ना? आगंतुक मूळ कोण नेमकं? आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळ. रीतसर नावं आम्ही एसआयटीला देऊ. नावं दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल. असे काही आणखी व्हिडिओ जे आहे ते समोर येत. माझ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे पीआय पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे पीआय पाटीलला आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाहीये, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का? काही पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही. मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. ज्या पद्धतीनं बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल. माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार. हा पीक विम्याचा जो घोटाळा, पीक विम्याचा गैरफायदा नाही. 1 रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे, वाईट योजना. त्या योजनेचं लॅकिनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय, सरकारी जमिनीवर विमा भरला, मग गायरान जमिनीवर भरला, नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला, नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला. त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीचं, कारण मी पत्र दिलंय, समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेव्हलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं. आणि हा नेमका घोटाळा किती, शासकीय कमिटी म्हणते 350 कोटी, मी म्हणतो हा 5000 कोटीचा घोटाळा आहे. या प्रकरणाची पद्धतीने सगळे होते, त्यामध्ये आता सगळे सीसीटीव्ही देखील पुढे समोर येतात. कराड आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचा हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एसआयटीने पुढे आणलेले आहेत. मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. पाथर्डी पासून मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन फुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळेल. या व्हिडिओमध्ये सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं. मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा
हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे. तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये. तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय. तुमची स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय. याचा अर्थ काय याचं त्यांनी उत्तर द्यावं. चेतना कळसे, संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरणामधल्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं. पडळीमध्ये जाणार तुम्ही असं म्हणाल? जाणार आहे ना. जायला वेळच नाही ना मिळाला. आता जाईल. आणि एक हा आता दत्तात्रय बिचारा कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल. कोण महादेव दत्तात्रय मुंडे याचा अजून कोणाचा तपास लागला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत कोणी परळीत हिंडता येतात. आणि आमच्या एसपींना आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि माझं मत असं आहे, बर्दापूर, संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत ते तातडीनं एसपींनी बदलले पाहिजे. कारण तेच लोक आकाच्या मदतीने इथं आलेले, आकाने पोस्टिंग केलेली, हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे. अण्णा तुमच्या मतदार कानप नावाचे जे पी आहे त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नाव घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी ह्यासलं पाप करणार नाही. मग म्हणले तो इथून निघून जातो. बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय. अण्णा बीड मधल्या 13 सरपंचाचं सदस्य एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात. ते जे वेळेच्या प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने, कायदा बनवतात. अण्णा संगीत दिगोळेपासून संतोष देशमुख पर्यंत चेतना तळसेपासून चेतना तळसेपासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार असं म्हणाल होतं. हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनाचा गैरफायदा घेऊ. मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, 5,000 कोटीचा घोटाळा निघेल, 5,000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामध्ये जे दलाल, गुंडे, माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. कारण ते सेम लोक एकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे, ही टोळी आहे. या टोळीला मोकोको अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. नाही काय त्यात पुष्टी होते का? अंतिम आहे माऊली माझ्याकडे. मला वाटतं जाधवाड नावाचं केस आहे. मी स्वतः PI ला सांगितलंय. कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलं. तर बीड सांगवी या गावचे ते माझ्याकडे आले. माझं PI माझं DYSP दोघे जण गेले. जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती ऍक्शन